आपण आहे ना तेल टाकून घेऊया. आपण आहे ना थोडं पाणी ठेवूया गरम करायला. पाणी आहे ना गरम करूनच टाकायचं, गार पाणी नाही टाकायचं. कांदा असा लाल होऊ देऊया. तुमचा झाला का सगळ्यांचा चाय नाश्ता, माझ्या बहिणींचा, भावांचा? मी आता चाय पिलेले. आज गुरुवार असल्यामुळं काय लाईट पण नाहीये. कांदा चांगला तळून घेऊया. पूर्ण तुम्हाला भाजी दाखवते मी कशी करते, नक्कीच बघा आणि पूर्ण व्हिडिओ माझा वॉच करत जा. कांदा चांगला लालसर होतोय, लालसर घेऊया भाजून. टमाटर नाहीये, टमाटर असल्या अजून छान झाली असती भाजी. मी राहते खेड्या भागामध्ये, संपलं तर लवकर काय आणायला भेटत आणि इथं काय लवकर गाड्या वगैरे पण येत नाही. बाजारात गेलं तेव्हाच आणायला होतं. शहरामध्ये सगळं भेटतं. खेड्यामध्ये, शहरामध्ये लगेच संपल्या लगेच दुकानात भेटतं, पण इथं काय दुकानात भेटत नाही आमच्या इथं. आता आहे ना आपण हा मसाला टाकूया घरचा आपला. दोन चम्मच टाकलेला आहे. कढीपत्ता आपण काय टाकलेलाच नाही, लक्षात नाही, आता टाकून घेऊया. बोलण्याच्या नादात काही कढीपत्ता विसरले टाकायचा. त्याच्यामध्ये आहे ना आपण कोथिंबीर कापून घेतलेली टाकूया. हळद टाकायची एवढी, थोडीशी हळद टाकू कारण की हळदले पिवळी आहे. मीठ टाकूया. कसं काय वाटतंय मसाला? हा बटाटा टाकूया. आता ही सोयाबीन आपण भाजून घेतलेली आहे ना, ही पण टाकून घेऊया. टाकून घेतली आपण सोयाबीन, कारण की एका हातात कॅमेरा, एका हातात फोन धरता येत नाही. आता आपण हा मसाला लावून घेऊया सोयाबीनला, एकजीव करून घेऊया. रेसिपी आवडली असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि जी नवीन असतील माझे भाऊ बहीण बघत असतील त्यांनी नक्कीच सबस्क्राईब करा, म्हणजे तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ लगेच पोहोचणार. शेअर करत जा. पाववाला आलेला आहे आमच्या इथं. कशी काय वाटते भाजी? हाय का नाही एक नंबर? तोंडाला पाणी सुटलं का? तुम्ही पण अशीच करत जा, करून बघा, ट्राय करा, छान होती एक नंबर. त्याच्यात आपण ते गरम पाणी केलेलं आहे ना ते टाकून घेऊया, म्हणजे आपला बटाटा पण शिजायचा आहे. थोडंसंच आपण किंचित याच्यामध्ये पाणी ठेवणार आहे, कारण की बटाटा पण शिजणार आहे. पूर्ण पाणी आटू द्यायचं. कशी काय? बाय. चपात्या पण केलेल्या आहेत, चपात्या झाल्या माझ्या.
सोयाबीनची भाजी पण टाकलेली आहे. माझ्याकडे ना टोपली नाही आहे, टोपली खराब झाली म्हणून ताटात चपात्या ठेवलेल्या आहेत.